नमस्कार, मी संजीवनीताई बारुंगळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज आम्ही कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत। हे सर्वप्रथम बघा, दोन तोंडी मांडूळ रमी प्याव यार यांना म्हणायचं कोकाटे, ज्यांनी या भामट्याच्या हातामध्ये शेतकऱ्याचं सूत्र दिलं, शेतकऱ्याच्या हिताचं सूत्र दिलेला। आणि हा भामटा दोन तोंडी मांडूळ दोन्हीकडून जरी पाहिलं तर हा रमी प्याव यार हा कृषी मंत्री कोकाटे याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करते। आज शेतकऱ्याबद्दल आज वेळोवेळी ठिकठिकाणाहून आपण बघतोय शेतकरी आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही। वारंवार बच्चू भाऊ निवेदन, आंदोलन, उपोषण, निदर्शन करतात, परंतु आतापर्यंत या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही। हे सरकार काम नेमकं करतं तरी काय? आम्ही ज्या सरकारला निवडून दिलं, आतापर्यंत या सरकारनं काम काय केलं आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राला पण कळलं नाही। ज्या बी कुठल्या आम्ही मागण्या मागतोय, दिव्यांगाच्या बाबतीत मागणी मागितली, अभ्यास करू। शेतकऱ्याबद्दल मागणी मागितली, आम्ही अभ्यास करू। मराठा आरक्षणाची मागणी मागितली, अभ्यास करू। मग यांना काय येतच नसेल तर आमची चूक झाली का यांना मंत्रिमंडळामध्ये बसवलंय? आम्ही काय गुन्हा केलाय का की यांना मंत्रिमंडळामध्ये बसवलंय? सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, ज्यावेळी ही लांडगे विधानसभेचं निवडणूक लागलं त्यावेळी घरोघरी जाऊन उघडी नागडी लेकरं काकाला घेतली, म्हाताऱ्या मामापाशी बाबा म्हणाले, मित्र म्हणून मित्राच्या खांद्यावर हात टाकला आणि मतदान घेतलं। खरं तर त्यांना आणखीन पण इशारा देते की एका साडीवर बाई म्हातारी होत नाही। त्यांना वाटत असेल खरं तर या लोकसभेचा डाव त्यांचा फेल झाला, राज्यसभेच्या वेळी निवडणुकीच्या टायमिंगला यांचा डाव सक्सेस झाला असं वाटतंय। आणि यांना म्हणतात की लाडक्या बहिणीने यांना निवडून दिलं। अरे बामट्यानो, तुम्हाला लाडक्या बहिणीने निवडूनच दिलं नाही, फक्त तुमच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी, पूर्ण महाराष्ट्राला कळण्यासाठी की आम्हाला लाडक्या बहिणीने निवडून दिलंय। अरे बाबा, सख्या बहिणी भाऊ एकत्र नाहीत, सख्या बहिणीला भाऊ सांभाळत नाही, भाऊ बहिणीला म्हणत नाही तुला कोण कुठला, तुला लाडकी बहीण म्हणायला आम्ही कुठले, आमचे सख्खे नाहीत, तू कुठं दे आम्हाला सख्खा होणार। त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमिंगला देवा भाऊ पण म्हणाले, अजितदादा म्हणाले, शिंदे मामा म्हणाले। मामा म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने कळून जायचंय शिंदे मामा कोण आहेत, देवा भाऊ कोण आहे, अजितदादा कोण आहे। कारण की हे जी त्रिदेव आहेत, हे त्रिदेव एकत्रित येऊन विधानसभेच्या वेळी स्पष्ट म्हणाले होते की ज्यावेळी आपलं सरकार येईल त्यावेळी लाडकी बहीण 1500 वरून 2100 वर आली का? लाडकी बहीण नाही आली। दिव्यांगाला पेन्शन वाढेल, नाही वाढली। शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करीन म्हणला, नाही। अजितदादा तर म्हटला जर शेतकऱ्याचा उतारा कोरा नाही केला तर मी पवाराची अवलाद लावणार नाही। आम्हाला प्रश्न पडला की अजितदादा कोणाची अवलाद आहे, मग हाय का पवाराची अवलाद? आणि मार्च एंड मध्ये म्हणतो की पटकन शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघायची नाही, तर तुम्ही काय करा, कर्ज भरा। आणि इकडे स्टेजवर निवडणूक येईपर्यंत काय म्हणले की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा उतारा कोरा करू। आता म्हणतात की कर्ज भरा। अरे दोन तोंडी मांडळ आणू, एवढं न भागलं का तुमचं? आता ही कोकाटे शेतकरी कर्जमाफीसाठी ज्यावेळी शेतकरी आंदोलन करतात, रस्त्यावर उतरतात, हीच कृषी मंत्री शेतकऱ्यांना काय म्हणला की शेतकरी कर्ज घेतात, लग्न यवपुरीची करतात, बँक बॅलन्स आठवतात आणि शेतकऱ्याचं कर्जमाफीची वाट बघतात। कारण बामट्या, तू काय तुझ्या खिशातलं दिलं का आम्हाला? तू प्युअर शेतकऱ्याची अवलाद आहे का? अरे तुला काय कळत नसताना शेतकरी, तुला शेतकऱ्याचा का म माहित नाही तरी तुला शेतकऱ्याचा कृषी मंत्री केला, कॅबिनेट मंत्री केला। खरं तर तुझ्या लायकीचं पद नाही, तुझ्या लायकीच्या वरचं पद दिल्यामुळे तुला जड झालंय। म्हणून दादा तू काय कर, राजीनामा सरळ दे। तुझी लायकी काय आहे? फक्त पत्ते खेळणे। आणि तुझी जी लायकी आहे ती आज मंत्रिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये दाखवून दिली, पत्ते खेळण्याची। तू पहिला फुटार सुटार होता, तू सटरपुटर असले पत्ते खेळत होता, पत्त्यावर तुझा प्रपंच भागवत होता, असा चोऱ्या माऱ्या केल्यासारखं करत होता। पण तुझ्या लायकीपेक्षा जास्त शेतकऱ्याचं जी कृषी मंत्री पद दिलंय ती तुला जड झालंय। त्यामुळं दादा काय कर, तुझी जीभ बी घसरायली, बोट बी वळवळ करायली, का होतंय? त्यानं पत्ते का खेळले माझा प्रश्न आहे।
कारण की जो माणूस ज्या लायकीचा आहे ती त्याची लायकी ती विसरत नसते. याचा अर्थ ती पत्ते जुगार खेळणारा माणूस आहे. आज सर्वसामान्य नागरिकांनी पत्ते खेळले की पोलिस लगे उचलून येतात, गुन्हे दाखल करतात. आज ही मोठा गुंडा आहे, आज मोठा सट्ट्या फट्ट्या खेळणारा मंत्रिमंडळात ह्याची गरजच नाही. या देवा भाऊला सांगते, एक तर त्यांनी चूक केली पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. 2 उपमुख्यमंत्र्याची गरज नाही, पण आम्हाला माहित आहे ना त्यांना 2 बायका, एक नवऱ्याचं सरकार आहे, 3 चाकी सरकार आहे. त्यामुळे ह्यांचं काही चालू शकत नाही. म्हणूनच म्हणते देवा भाऊ 2 बायका करून चूक लाव. कमीत कमी असली 2 तुंडी बांडगुळ पत्ते खेळणारी, कपडे काढून नाचणारी मंत्रिमंडळात नको आहे. कारण की आम्ही निवडून दिलंय, चांगलं काम करचाल, शेतकरी हिताचं काम करचाल, माझ्या दिव्यांग विधवा निराधाराचं काम करचाल. अशी कामं करावी म्हणून तुम्हाला आम्ही विधानमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडायला लावला. एक बाबा शेतकरी हिताची मीटिंग चालू आहे, शेतकऱ्यांची कमिटी नियमाचा विषय चालू आहे, आणि ही बामट खाली मान घालून रमी पे आव यार म्हणून खेळत बसले. आणि काल सगळीकडे चुका करताय वरनं आणि स्टेटमेंट काय देत आहे की खालच्या ह्याच्यामध्ये काय चालू आहे मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये. म्हणून मी बघत होतो, अरे सरळ दिसतं पत्ते मागं पत्ते टाकायला लागला, आणि तू तिथं पत्ते टाकतो तू आम्हाला शेंड्या लावतो वय. अरे तुझ्या तिथं काय चालतंय तिथल्याच एका आमदारांनी पाठवलंय, सगळं महाराष्ट्र बरोबर राहिलेलं आहे, आणि तू काय करायला आता तोंडावर पांघरून. अरे महाराष्ट्र जागा आहे कोकाटे, डोळे झाकून बसलेले नाही. ज्या शेतकरी हितासाठी तुला निवडून दिलंय ना, ती शेतकरी तुला दिसल तिथं टोले मारल्याशिवाय राहणार नाहीत, तुझं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. आणि काल माझ्या त्याचाच राजीनामा द्यावा म्हणून एका माझ्या शेतकरी बांधवानं काल लातूरमध्ये निवेदन दिलं. तर निवेदन का दिलं, त्याचा राजीनामा का मागताय, म्हणून ही राष्ट्रवादीचे अजित पवाराची जी काय गावगुंड आहेत, जी काय कार्यकर्ते आहेत, ती माझ्या शेतकऱ्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात. ए बाबा तू एकाचा आवाज बंद करशील, महाराष्ट्रातील संबंध शेतकरी बांधवाचा, विधवा निराधाराचा आवाज बंद करतील का? त्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का? आणि गुंडगिरी करण्यासाठी आम्ही तुम्हाला सरकारमध्ये आणलेलं नाही. आणि तुमची लायकी दाखवून दिल्याशिवाय प्रहार संघटना गप्प बसणार नाही. लक्षात ठेवा, काल ज्या माझ्या शेतकरी बांधवाला मारहाण केली त्याचा बदला ही प्रहार संघटना घेतल्याशिवाय राहणार नाही. दिसल तिथं तोंड काळं केल्याशिवाय ही प्रहार संघटना गप्प बसणार नाही. आणि जे काय 2 बायका एक नवऱ्याचं सरकार आहे, त्यांना अनेक सांगते की या भामट्याला तुम्ही नीट बघा, ही 2 तुंडी मांडूळ आहे, याला तात्काळ या कृषी मंत्री पदावरनं राजीनामा द्या. साहेब आज यानं पत्ते खेळले, उद्या काय काय तुमच्या मंत्रिमंडळातली काय बी करायला ती तुम्ही वरनं म्हणता बी आमदार असं करलाय, तोंड माझं काळं करलाय, ह्यांचं करायलाय. अव एकानं 10 जणांनी तोंड काळी केली तुमची, आणि अशी तोंड काळी करणारी मंत्रिमंडळात घेऊ नका. कारण की तुमच्या सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे का, असं आहे का, तुमच्याच लेवलची लोक आहेत का, म्हणूनच तुम्ही बगलत घेतलेत का, हा प्रश्न तुम्हाला जर यांना आमच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर तात्काळ ह्याचं तोंड काळं करा. आणि ह्याचं तोंड काळं करून ह्याला फक्त निवांत बसून रमी खेळायला चान्स द्या, का तर ह्याची बोट वळवळ करायला. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.